भारत चीन संबंधामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे भारताचे 3 फॉर्मर चीफ म्हणजे लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख आता सध्या तैवानच्या भेटीवरती आहेत आणि तिथे ते 3 दिवस होते आणि तिथे इंडो पॅसिफिक सिक्युरिटी कॉन्फरन्स जी होत होती त्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि ते तिथे काय म्हणाले याविषयी मीडियामध्ये पुष्कळशी बातम्या आलेल्या आहेत। आपण याचं विश्लेषण करू की हे 3 माजी लष्कर प्रमुख एकाच वेळेला तैवानला का गेले होते, याच्या आधी अशी घटना कधी झाली होती का? तर थोडक्यात उत्तर आहे, याच्या आधी अशी घटना कधीही झालेली नव्हती। तसं म्हटलं तर ज्यावेळेला 3 माजी लष्कर प्रमुख, ज्यामध्ये जनरल मुकुंद नरवणे आहेत, त्याच्यानंतर ॲडमिरल करमबीर सिंग आहेत आणि एअर मार्शल भदुरिया आहेत, हे रिटायर्ड झालेले आहेत। पण रिटायर्ड झालं तरी त्यांच्या भेटीचं महत्त्व कमी होत नाही, कारण त्यांची रँक तीच आहे की जी त्यांची पहिले होती। म्हणजे ते एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये। आणि ते तैवानला का गेले होते, तर तैवानला इंडो पॅसिफिक ओशन जो आहे तिथे सुरक्षा व्यवस्था कशी असावी याविषयी एक सेमिनार होता आणि त्यामध्ये त्यांनी भारताकडून ते तिथे गेले होते। आता मुख्य असं की तैवान हा एक चीनचा नंबर 1 शत्रू आहे आणि चीनने अनेक वेळा म्हटलेलं आहे की तैवानवरती आम्ही हल्ला करून तैवानवरती कब्जा करू, कारण तैवान हा आमचा भाग आहे। आणि भारताविषयी बोलायचं म्हटलं तर भारताने वन चायना पॉलिसी ॲक्सेप्ट केलेली आहे। याचा अर्थ असा की आम्ही तैवानला चीनचाच भाग समजतो। आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळेला 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ ग्रहण केली त्यावेळेला तैवानचे सुद्धा जे उपमहामंत्री होते ते सुद्धा शपथ समारंभाला आले होते। मात्र 2019ला ज्यावेळेला शपथ समारंभ झाला त्यावेळेस ते आले नव्हते, कारण त्यावेळेला नुकतंच गलवानची गोष्ट झालेली होती आणि असं वाटत होतं की एखाद्या वेळेला चीनशी आपले संबंध सुधारतील, कारण चीनी परराष्ट्र धोरणावरती आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचा फार मोठा प्रभाव आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाला वाटतं की चीनशी गोड बोलून आपल्याला आपले संबंध त्यांच्याबरोबर सुधारता येतील। याविषयी मी पहिलेही कॉमेंट केलेली आहे की चीनला गोडबोल्यांची भाषा ही कळत नाही। चीनला फक्त जशास तसे असं उत्तरच समजतं। तर तुम्ही चीन आणि पाकिस्तान हे असे 2 देश आहेत की जिथे फॉरेन पॉलिसी किंवा डिप्लोमसी किंवा मुत्सद्देगिरी यांचा कुठलाही फायदा नाही। त्यांना फक्त जशास तसे असंच उत्तर हे द्यायला पाहिजे। तर म्हणून गलवाननंतर जसे आपले संबंध चीनशी खराब झाले त्यानंतर आपण चीनच्या संबंधामध्ये अनेक आक्रमक कारवाया करायला सुरुवात केली। आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी आपल्याकडे असलेलं ब्रह्मोस नावाचं जे क्षेपणास्त्र आहे हे आपण फिलिपिन्सला प्रेझेंट केलं। फिलिपिन्स हा साऊथ चायना समुद्रामध्ये चीनचा एक मोठा शत्रू आहे। आपल्याला आठवत असेल की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने मध्ये एक निर्णय दिला होता की समुद्राच्या भागामध्ये जिथे फिलिपिन्स आणि चीनमध्ये वाद आहे, चीन म्हणते की हा समुद्र आमचा, फिलिपिन्स म्हणतं हा आमचा, इथे काही रॉक्स आहेत ते फिलिपिन्स म्हणतात ते आमचं, तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने निर्णय दिला होता की तो सगळा जो समुद्र आहे तो फिलिपिन्सचा आहे आणि भारताने त्यांचे समर्थन हे केलेले होते। एवढंच नव्हे तर फिलिपिन्सला आपण ब्रह्मोस मिसाईलसुद्धा प्रेझेंट केलेलं आहे आत्ताच काही महिन्यापूर्वी। याच्याशिवाय एक मध्ये अशी बातमी येत होती की फिलिपिन्सनी त्यांचं एक निकामी जहाज जिथे मोठ्या प्रमाणामध्ये दगड आहेत, धोंडे आहेत किंवा जिथे आर्टिफिशियल जिथे बेट आहे तिथे आपलं एक जहाज तिथे अडकवून ठेवलेलं आहे आणि चीन म्हणतं आहे फिलिपिन्सला
की तुम्ही तिथून ते जे जहाज आहे ते काढा. फिलिपिन्स काढायला तयार नाही आणि या भांडणामध्ये सुद्धा आपण फिलिपिन्सची पाठराखण ही केली होती. याच्याशिवाय आपल्याला आठवत असेल की व्हिएतनामला आपण एक इंडियन नेव्हल शिप, जर त्याचं नाव मला आठवत असेल तर ती प्रेझेंट केली की, आणि व्हिएतनाम हा चीनचा साऊथ चायना समुद्रामध्ये एक मोठा शत्रू हा मानला जातो. म्हणजे आपण चीन विरोधामध्ये अनेक कारवाया हळूहळू करतो आहे. अजून काही कारवाया मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन. ही जी कॉन्फरन्स झाली यामध्ये जनरल मनोज नरवणे तर बोललेच, परंतु ॲडमिरल करमबीर सिंग सुद्धा बोलले आणि त्यांनी म्हटलं की सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये तैवानची जी खाडी आहे ती महत्त्वाची आहे, साऊथ चायना समुद्र हा महत्त्वाचा आहे आणि इंडो पॅसिफिक ओशन हा इथे शांतता राहायला पाहिजे आणि इथे जी दादागिरी चालते चीनची ती बरोबर नाही. तर म्हणून हे त्यांनी अगदी स्पष्टपणे इथे मांडलं. इंडो पॅसिफिक कॉन्फरन्स जी सिक्युरिटी कॉन्फरन्स आहे ही प्रत्येक वर्षी होत असते, परंतु याच्या आधी भारताने यामध्ये कधीही भाग घेतलेला नव्हता. आता आपण भाग घेतो आहे. याचाच अर्थ की चीन विरोधामध्ये आपली भूमिका आता आपण अजून जास्त कठीण करतो आहे. आपल्याला आठवत असेल की चीनचे जे कॉमर्स मिनिस्टर आहे ते भारतामध्ये आले होते. आतापर्यंत फक्त 12 देशांनीच तैवानशी राजनैतिक संबंध हे ठेवलेले आहे आणि भारताचे राजनैतिक संबंध हे तैवानशी नाही, कारण आपण वन चायना पॉलिसी ही फॉलो करतो. परंतु आपल्याला तैवानची नक्कीच गरज आहे. याचे अनेक कारणं आहेत की जसं अनेक वेळा विचारलं जातं की टू फ्रंट वॉर जे पाकिस्तान आणि चीन भारताविरुद्ध लढतील तर भारत कसा लढेल. तर यामध्ये असं पण सांगता येतं की टू फ्रंट वॉर आपण चीनला लढायला भाग पाडू शकतो, ज्यामध्ये चीनच्या विरोधात ज्यावेळेस चीन तैवानवरती हल्ला करेल त्यावेळेला आपण चीनला भारत चीन सीमेवरती लहान लहान हल्ले करून त्यांचं सैन्य तिथे रोखून ठेवू शकतो. म्हणजे टू फ्रंट वॉर जे चीन पाकिस्तानच्या विरोधात आपल्याला लढण्याकरता भाग पाडेल, तर तेच आपण चीनला जर तैवानची लढाई झाली तर त्याकरता आपण चीनला जशास तसे असं उत्तर हे देऊ शकतो. एवढंच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तैवान ही एक महाशक्ती आहे आणि आपल्याला तंत्रज्ञानाची मोठी गरज आहे. तर यामध्ये तैवानची भूमिका महत्त्वाची राहील, कारण तैवान ही एक सुपर पॉवर आहे सेमीकंडक्टर्समध्ये आणि सेमीकंडक्टर्स नावाची जी टेक्नॉलॉजी आहे ती भारताला अनेक क्षेत्रामध्ये पाहिजे आहे. आणि असं म्हटलं जातं की तैवानचं आतापर्यंत 80% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती ती चीनच्या बरोबर होती. मात्र चीन हा तैवानचा नंबर 1 शत्रू असल्यामुळे आता तैवान आपली इन्व्हेस्टमेंट तिथून हळूहळू काढून इतर ठिकाणी पाठवतो आहे आणि यामध्ये पुष्कळशी तैवानची इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नेमकं तेच आपल्याकरता महत्त्वाचं आहे. फॉक्सट्रॉन म्हणून त्यांची जी कंपनी आहे ती कंडक्टर चिप बनवण्याकरता एक मध्ये एक मोठा कारखाना लावणार आहे. तिथे अर्थातच ते आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण त्यामुळे तंत्रज्ञानाची आपली ताकद ही वाढू शकेल. त्याच्याशिवाय अनेक इतर अशा टेक्नॉलॉजी आहेत ज्यामध्ये चीन हा आपल्याला मदत करू शकतो. जर चीन आणि तैवानचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारताने नेमकं काय करायला पाहिजे. भारताने आपलं सैन्य तर तैनात करायलाच पाहिजे. भारताने आपले ज्याला म्हणायचं की जर अमेरिकेने मदत मागितली की आम्हाला रिफ्युलिंग करायचं आहे, आम्हाला आमची विमानं इथे दुरुस्त करायची आहे, तर ती मदत आपण करू शकतो का. याच्याशिवाय असं म्हटलं जातं की तैवान हे लोक हान चायनीज असल्यामुळे त्यांना चीनविषयी अत्यंत माहिती आहे आणि तैवानचं चीनबरोबर असलेलं जे इंटेलिजन्स आहे
ते अतिशय चांगलं आहे. तर म्हणजे आणि आपल्याला चीन हा आपला नंबर 1 शत्रू असल्यामुळे तैवान आपल्याला सांगू शकतो चीनची नेमकी माहिती, नेमकं इंटेलिजन्स, नेमकं सामरिक इंटेलिजन्स की चीनकडे कुठली कुठली शस्त्र आहेत, चीनकडे त्यांच्या लोकांचं मनोबल कसं आहे, त्यांची इकॉनॉमी कशी आहे. कारण तैवान हा कॉन्स्टंटली चीनवरती रिसर्च करत असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे अत्यंत चांगली माहिती चीनबरोबर असते, ज्याचा भारताला उपयोग होऊ शकतो आणि भारत आपले जे युद्धाचे डावपेच आहे त्या पद्धतीने ते सुरू करू शकतो. तर तैवानचा आपल्याला चीनबरोबरची गुप्तहेर माहिती मिळवण्याकरता अत्यंत मोठा फायदा आहे. आणि थोडक्यामध्ये आता इंडो पॅसिफिक ओशनमध्ये भारत आता मोठी भूमिका बजावू इच्छितो आणि आपण जे चीनच्या अनेकांना जशास तसे असं उत्तर देतो आहे, हे सगळं अर्थातच चांगलं आहे आणि हे सगळं व्हायलाच पाहिजे. आणि याकरता आपण ही ज्या आपल्या 3 फॉर्मर चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आणि चीफ ऑफ एअर स्टाफनी जी व्हिजिट तैवानला केली होती, ते खरोखरच एक चांगलं पाऊल आहे. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न असा पण पुढे येतो की यामुळे नेमकं काही चीनचं नुकसान होईल का. चीनला आपण इशारा जरूर दिलेला आहे, परंतु याने काही चीनचं नुकसान काही होईल का. नुकसान तर काही डायरेक्टली होणार नाही, परंतु आता आपण आपला फायदा करून घेण्याकरता तैवानबरोबरचे जे आपले संबंध आहे, खास तर आर्थिक संबंध, टेक्नॉलॉजिकल संबंध, हे मोठ्या प्रमाणात वाढवायला पाहिजे, ज्यामुळे आपलं तंत्रज्ञान इम्प्रूव्ह होईल, आपली इकॉनॉमिक ताकद इम्प्रूव्ह होईल आणि आपलं ताकद वाढली की अर्थातच तो चीनला एक मोठा धोका आहे. तर म्हणून जे आपले तिन्ही चीफ जे आता तैवानला गेलेले आहेत, ही एक अत्यंत महत्त्वाची भेट आहे आणि आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये हे अजून जास्त वाढेल. धन्यवाद. जय हिंद.